14 जानेवारीला मकर संक्रांती असते. पण कधीतरी विचार केला आहे का आपण हा सण का साजरा करतो? पृथ्वी सूर्याभोवती एका ठराविक मार्गावर फिरते. हा मार्ग 12 भागात विभागलेला आहे, ज्यांना आपण राशी म्हणतो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. आता खास गोष्ट अशी की या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवेश करतो. म्हणजेच सूर्याची किरणं हळूहळू उत्तरेकडे सरकू लागतात. याचा परिणाम काय? दिवस मोठे होतात, रात्र लहान होते आणि हिवाळा हळूहळू कमी होऊ लागतो. वेदांमध्ये उत्तरायणाला देवयान मार्ग म्हणतात. याच पवित्र काळात पितामह भीष्म महाभारतात मृत्यूशय्येवरून प्राण सोडतात. म्हणूनच मकर संक्रांती फक्त सण नाही, तो नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात आपण तिळगुळ वाटतो, गोड गोड बोला असा सुंदर संदेश देतो. पंजाबमध्ये हाच सण लोहडी म्हणून, तर दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा केला जातो. नाव वेगवेगळी पण भावना एकच, नवीन प्रकाश, नवीन आशा. आता मला सांगा, तुमच्या भागात मकर संक्रांती कशी साजरी केली जाते? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशीच माहितीपूर्ण अर्थ